सिद्दीकिया इंटरनॅशनल CBSE स्कूल लातूरचे मौलाना इस्राईल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध NTV न्यूज मराठी वृत्तवाहिनीला 22व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचा पत्ता सईदनगर RV रोड लातूर। मौलाना इस्राईल रशिदी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 97 667 86 788 9766786788। गेल्या 15 दिवसापासून बाळापूर आणि पातूर तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकाची नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचा त्वरित सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं। बाळापूर आणि पातूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आणि सलग रिमझिम पाऊस असल्यामुळे दोन्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं अनेक शेतकऱ्यांची पिकं पिवळी पडली असून काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसुद्धा खरडून गेल्या आहेत। तसंच शेतकऱ्यांचा पिकांचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे। तसंच बाळापूर आणि पातूर इथं जन्माचे दाखले मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्यामुळे जनतेची कामं खोळंबली असून लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 31 ऑगस्ट असून तरी जन्माच्या दाखल्याची आवश्यकता असल्यानं प्रशासनाच्या वतीनं हे दाखले देण्यास टाळाटाळ करत असल्यानं निवेदनसुद्धा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं। यावेळी निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, बाळापूर तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय नळकांडे, शहराध्यक्ष सय्यद निसार, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष अबुताला अन्सारी, जिल्हा सरचिटणीस शुभम तिडके, तालुका उपाध्यक्ष विशाल दांदळे, महबूब भाई, जावेद भाई, विष्णू अरबट, राम मानकर, दीपक भाऊ गावंडे, उद्धवरावजी लांडे, पवन गाडे, विपुल भाऊ ठाकरे, तालुका महासचिव पिंटू भाऊ ठाकरे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 15 दिवसापासून जी सातत्याने अतिवृष्टी सुरू झाली त्या अतिवृष्टीमध्ये अकोला जिल्ह्यातील फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। अनेक शेती खरडून गेल्या आणि त्यामुळे शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे। अनेक नद्या नाल्यांना पूर आले, काही ठिकाणी ढगफुटीचा प्रकार घडला, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला। त्या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित या जमिनीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदतीचा हात द्यावा अशा प्रकारचं निवेदन उपविभागीय अधिकारी माननीय बक्षी साहेबांना आज आम्ही या पातूर बाळापूर दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी दिलं। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आमचा होता की या जवळचा जो टोल नाका आता झालेला आहे त्या टोल नाक्यावर आमच्या जे 2-4 किलोमीटर आणि 20 किलोमीटरच्या आतील जे लोक आहेत त्यांना ती टोल माफी मिळणं गरजेची होती, परंतु ती मिळाली नाही आणि जे आपले शेतात मजूर घेऊन जातात किंवा आपला व्यवसाय करतात त्यांच्यासाठी जी टोलची जी सुविधा मिळायला पाहिजे ती मिळाली नाही। म्हणून ते निवेदनसुद्धा आम्ही माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत वरती केंद्र सरकारला पाठवण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि तिसरा, लाडकी बहीण योजनेसाठी जे काही अर्ज प्रलंबित होते तर ते अर्ज प्रलंबित तात्काळ काढून त्यांच्या खात्यामध्ये कसे रक्षाबंधनला पैसे जमा होतील हा प्रयत्नसुद्धा करण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं। तिसरा, आणखी एक महत्त्वाचा पातूर आणि बाळापूर दोन तालुक्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न होता की जन्माचे दाखले खूप मोठे प्रलंबित आहेत आणि ते दाखले न मिळत असल्यामुळे अनेक लोकांच्या लाडकी बहीण असो विविध योजनांसाठी त्याचा फायदा होऊन नाही राहिला। म्हणून आम्ही ते सुद्धा निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी यांना सुपूर्द केलं। तात्काळ त्या संदर्भात निर्णय घेऊन ते दाखले त्या लोकांना, सर्व जाती धर्माचे जे त्याच्यामध्ये लोक आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, हिंदू आहेत, सर्व जाती धर्मीयांच्या जे दाखले प्रलंबित आहेत ते त्वरित देण्याचं आम्ही निवेदन त्या निमित्त दिलं। इथपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची भेट घेऊन ह्या सर्व बाबी त्यांच्या कानावर टाकणार आहोत। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।